नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी शिवलेले 2 ब्लाऊज दाखवते आहे तुम्हाला. दाखवायचं कारण असं की नेहमी आपण नॉट लावतो पाठीमागे. नॉट ती आपण नेहमी अशी लावतो. अशा पद्धतीने आपली नॉट असते, अशी गळ्याला पाठीमागे 2 ते 3 इंचाच्या अंतरावर अशा पद्धतीने. पण ह्याच्यासाठी मी वेगळी ट्रिक केली आहे. त्याच्यासाठी थोडेसे काठ उरले होते ब्लाऊजचे. खाली काठ लावले आणि मध्ये अशी डिझाईन केलेली आहे पहा ह्या ब्लाऊजची. तर थोडेसे काठ उरले होते, मग वेगळं काहीतरी करण्यासाठी मी हा ट्रायंगल एक कापला आणि ह्याच्यामध्ये अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या मध्ये ही नॉट टाकली. त्यामुळे ह्याची डिझाईन अशी तयार झालेली आहे की गाठ मारल्यानंतर आपली डिझाईन अशी तयार दिसेल. हे पहा, हे पाठीला खूप छान दिसतं. पाठीमागे हा पोर्शन जो आहे तो पूर्ण पॅक राहतो आपला. ही डिझाईन अशी केलेली आहे आणि ही बॅकची डिझाईन अशी आहे पूर्ण. मध्ये 2 ट्रायंगल घेतलेले आहेत आणि त्याला लेसने अटॅच केलेलं आहे अशा पद्धतीने. हे पहा, हा झाला एक ब्लाऊज. बाकी मी पुढचा ब्लाऊज साधा सिंपलच शिवलेला आहे 4 टक्सचा. जास्त काय वेगळं नाही केलेलं. हुक मला अजून लावायचे आहेत. आणि दुसरा एक ब्लाऊज आहे, तो आहे पफ स्लीवचा. जरा वेगळा पॅटर्न आहे हा पण. हे पहा, ह्याच्यासाठी हा पफ घेतलेला आहे. हा बाहीच्या इथे पफ दिसणार आहे. हे पहा, हे जे कापड आहे ट्रायंगल, हा ट्रायंगल पूर्ण मी ट्रान्सपरंट घेतलेला आहे फक्त ब्लाऊज पीसच्या कापडाचा. अशा पद्धतीने ते जॉईंट केलेलं आहे आणि हा घातल्यावर हा पफ खूप छान दिसेल असा. एवढं ट्रान्सपरंट भाग येईल. आणि ह्याला अजून जरासं काम राहिलं आहे माझं. इथे जरासं मोते वर्क करायचं आहे, मणी लावायचे आहेत मला आणि इथे बटन पण लावायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. हे अशी बाही दिसेल ह्याची पफ आलेली. तर तुम्हाला हे दोन्ही ब्लाऊज कसे वाटले मला नक्की सांगा. हे पहा, छान. आणि हा ब्लाऊज पण साधा शिवलेला आहे. ह्याला काठ नव्हते त्यामुळे ह्याला साध्याच नॉट लावलेले आहेत. अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार आहे. 4 टक्सचाच आहे हा पण ब्लाऊज.